हाय हॅलो नमस्कार. इव्हिनिंगचा टायमिंग आहे. घरातली सगळी काही दिवाबत्तीची वगैरे ती कामं आवरलेली आणि आम्ही निघालोय मार्केटला. रोज या टायमिंगला मार्केटला एक राऊंड होतो आणि ज्या एरियात आपण राहतो ना तो एरिया सोडून कुठेच जावं लागत नाही, कारण तिथे भाजी मार्केटही तिथेच आहे, दूध डेअरी, किराण्याचं दुकान, पार्लर, पिठाची गिरणी, हॉस्पिटल, योगा क्लास, दृश्याचे क्लासेस सगळे काही याच एरियात आहे. ही जी गल्ली दिसते समोरची त्याच गल्लीत आपण राहतो आणि रोडनी तुम्हाला दिसत असेल सगळे काही इथेच अवेलेबल आहेत गोष्टी, त्यामुळे काही टेन्शन राहिलेलं नाहीये. घरी आलो, मिलनला खायचं होतं आज वांग्याचं भरीत, तर मस्तपैकी मी वांगे भाजायला टाकले. तृषाची मस्ती चालू होती, टिलू आले होते घरी, त्याच्यामुळे ते दोघे पुढे खेळत होते हॉलमध्ये आणि मिलन माझ्याशी गप्पा मारता मारता माझंही काम चालू होतं. ते घरी असले की माझाही दिवस निघून जातो, म्हणजे काम लवकर आवरतं आणि गरमागरम बनवून मग जेवण करता येतं. मग भाजी आणली होती थोडीशी मार्केटमधून उद्याच्या टिफिनसाठी वगैरेही. तांदूळाची भाजी खूप दिवसांनी भेटली आणि तांदूळाची भाजी ना मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. ही रेसिपी माझी नाही आणि त्यांनी मला सांगितली, ही मी फर्स्ट टाइम करणार आहे, पण जेव्हा करेल ना ती तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे, कारण काहीशी वेगळी. बरेच जण तशी भाजी करतही असतील पण ती फर्स्ट टाइम मी करणार आहे म्हणून मी शेअर करणार आहे. आणि बरेच वर्ष झालं आम्ही दोघे एकाच ताटात जेवतो. म्हणतात की एका ताटात जेवल्याने प्रेम वाढतं, पण 6 वर्षात ते मला काय वाढलेलं कुठे दिसलं नाही. ठीक आहे, तो एक गमतीचा भाग. त्यानंतर तृषाची मिलांची ते मस्ती चालू होती. सगळं काही व्यवस्थित झालं, जेवण वगैरे, दिवसाचा एंड छान झाला. टिलू पण घरी गेले आणि असा काही आजचा आपला दिवस होता. चलो बाय बाय.